सुवर्णा, सुवर्णा, का करायलीस ग? गावातल्या बाया येणार आहेत तुला बघायला. साडी बिडी घालून बस आता जरा. आऊ सासूबाई किती पाहुणे येणार आहेत तुमच्या आता? परत अजून साडी घालायची. कंटाळा आलाय मला आता नुसतं साडी घालून बसायचा. मला नाही घालायचं. अगं घरात पाहुणे आल्यावर साडी घालावं लागते बघ. घाल. कमी थांबजा माहिती का बाई यांचा. साडी घाला, फलांग घाला, पिस्तान घाला. ऐ असंच बसा तसंच बसा. ह्यांनी लग्नात बघितलं नसेल का मला? बघितलंच असेल ना. मग नवरी बघायला यायचा कार्यक्रम ठेवायची काय गरज आहे? नुसतं सजून धजून नटून थटून बसायचं सोडून. ही काय पद्धत आहे का? मला नाही आवडत बाबा असलं काही. ए सुवर्ण, आवरलं का ग तुझं? हा, आले आले. चला. नाव काय बाई तुझं? सुवर्ण. छान आहे. किती शिक्षण झाले ग तुझं? 12वी झाली. बरं बरं, पुढे शिकणारीस का माय अजून? हो हे शिकवतात म्हणले. पोरगी तर हाय सुंदर, पण एक दातच पडले की हो तुमच्या सुनेचं. अगं मग. अहो काकू हे तुमची सून आहे का? नाही, लेख आहे. लेख आहे वय. लग्न झाली वाटतं. हो ना बी. एवढ्या माणसामध्ये फक्त तिचे दातच दिसलेलं. तिनं तर दिसना गेले अंधारात. माझं झालं तर कसं तर सुंदर म्हणून. तिचं कसं होईल बघा आधी. सुवर्णा, काय बोलायलीस? तुला तर कळाले का? तुमची सुनलई चाबरी आहे माय. त्या विनोदला तर भाजूनच खाई वाटलाले. आणि काकू इथं कशाला आलतो? नवरी बघायला आलतो माय. बघितली का नवरी? बघितली माय असली. निघा मग. सुवर्णा, असं का बोलालीस? बस झाला आता नवरी बघायचा कार्यक्रम. जा तुझ्या रूम मध्ये जाऊन बस जा. लय झाला आता. आता बाहेर येऊ नको बघ. हो सासू.